नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या युआर स्किल चॅनलवर। मी संदीप कनोरकर। तर आज आपण ह्या व्हिडिओ पाहणार आहे, तुम्ही जर CSC संचालक असाल आणि त्यामधून जर तुम्ही UTI पॅन बनवत असाल तर तुम्हाला पोलीस व्हेरिफिकेशन हे अपलोड करायचे आहे। तर पोलीस व्हेरिफिकेशन कसे अपलोड करायचे, त्यासोबत तुम्हाला आणखी एक पॅन कार्डसुद्धा अपलोड करायचे आहे। तर पोलीस व्हेरिफिकेशन आणि पॅन कार्ड हे कसे अपलोड करायचे याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। आणि तुम्ही जर हे पॅन कार्ड आणि पोलीस व्हेरिफिकेशन जर अपलोड केले नाही तर तुमची जे CSC UTI ID आहे ती बंद करण्यात येईल। त्यामुळे तुम्हाला हे CSC मध्ये तुम्हाला हे अपलोड करायचंच आहे। तर यामध्ये कसे अपलोड करायचे, कोण्या KB मध्ये तुम्हाला हे बनवायचे आहे आणि कशा प्रकारे तुम्हाला याला रिनेम करायचं आहे याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असे CSC महाई सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील, काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा। कमेंटचा रिप्लाय तुम्हाला 24 तासाच्या आत दिला जाईल। आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, टेलिग्राम ग्रुप आहे। व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप हा नक्की जॉईन करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। तर तुम्हाला कोणते पण एक ब्राउझर घ्यायचे आहे, त्यामध्ये सर्च करायचं आहे CSC UTI पॅन। त्यानंतर ही फर्स्ट वेबसाईट मिळेल, यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल। याची लिंक मी तुम्हाला डायरेक्टली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे क्लिक हिअर यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा CSC ID आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि ह्या कॅप्चा जसं का तसं तुम्हाला इथे फिल करायचा आहे। लक्षात द्या, कॅप्चा चुकायला नको। तर तुम्हाला अशा प्रकारे हा कॅप्चा फिल करून घ्यायचा आहे। त्यानंतर साइन इन या बटनवर क्लिक करायचं आहे। तर इथे साइन इन केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल। तर तुमचा जो पण मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर तुम्हाला एक OTP येणार आहे, किंवा तुमच्या ईमेलवर सुद्धा OTP येतो। तर तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे। सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे इंटरफेस पाहायला मिळेल। तिथे आपल्याला आता जे आपले पोलीस व्हेरिफिकेशन आहे ते अपलोड करायचं नोटिफिकेशन येईल। तिथे तुम्ही लक्षात द्या, इथे दिसत आहे। तर इथे तुम्हाला सर्वात आधी तुमचं पॅन कार्ड अपलोड करायचं आहे आणि खालच्या बॉक्समध्ये तुम्हाला इथे पोलीस व्हेरिफिकेशन हे अपलोड करायचं आहे। तर इथे सर्वात आधी तुम्हाला तुमची माहिती जी आहे ती व्यवस्थितरित्या बघून घ्यायची आहे। जर तुम्हाला मोबाईल नंबर चेंज करायचा असेल किंवा तुमचा ईमेल ID चेंज करायचा असेल तर अशा प्रकारे तुम्हाला सर्वात आधी तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन हे काढून घ्यायचं आहे। तर मी इथे पोलीस व्हेरिफिकेशन हे आधीच काढलेलं आहे। पोलीस व्हेरिफिकेशन कसं काढायचं याची लिंक मी आधीच डिस्क्रिप्शनमध्ये आणि वरती आय बटनमध्ये दिलेली आहे। त्यावर क्लिक करून तुम्हाला तिथे पाहून घ्यायचं आहे आणि तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन हे काढून घ्यायचं आहे। पोलीस व्हेरिफिकेशन काढल्यानंतर इथे तुम्हाला अपलोड करायचं आहे। तर लक्षात द्या, इथे तुम्हाला पोलीस व्हेरिफिकेशन अपलोड करताना काळजी घ्यायची आहे। जे तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन आहे ते तुम्हाला 500 KBच्या आत असायला पाहिजे। आणि त्यानंतर तुमचे जे रिनेम आहे त्यामध्ये तुम्ही जे नाव देणार आहे त्या फाईलला नावमध्ये स्पेस असायला नको। जर तुम्ही स्पेस दिला तर तुमची फाईल ही अपलोड होणार नाही। तर तुम्हाला त्याचं रिनेम करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला मी इथे अशा प्रकारे हे आहे, तर इथे तुम्हाला रिनेम करून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता, मी इथे अशा प्रकारे आधी नाव दिलेलं होतं पोलीस व्हेरिफिकेशनसाठी। तर हे नाव तुम्हाला रिनेम करून घ्यायचं आहे। तुम्ही इथे जे नाव आहे ते तुम्ही डायरेक्ट डिजिटलमध्ये सुद्धा देऊ शकता। जर मी इथे डिजिटलमध्ये देणार आहे, जर तुम्हाला डिजिटल स्वरूपात नाव देऊन द्यायचं आहे, किंवा तुम्हाला जर डायरेक्टली तुम्ही स्पेलिंगमध्ये सुद्धा देऊ शकता। पण त्यामध्ये त्यांची स्पेस असायला नको। जर स्पेस तुम्ही दिला तर ते तुम्हाला इथे अपलोड करता येणार नाही आहे। तर इथे तुम्हाला जिथे पण तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन असेल ते अपलोड करून घ्यायचं आहे। सर्वात आधी पॅन कार्ड अपलोड करायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन हे अपलोड करायचं आहे। त्यानंतर ज्या दिवशी तुम्ही इश्यू केलेली आहे ती इश्यूची डेट इथे तुम्हाला टाकायची आहे। ज्या दिवशी तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन इश्यू झालेलं आहे, तर मी इथे डेट सिलेक्ट करून घेत आहे। ज्या तारखेला तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन हे इश्यू झालं असेल तर तुमच्या जे पण पोलीस व्हेरिफिकेशन असते त्यावर खाली डेट दिली असते। त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे। सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचं डॉक्युमेंट सक्सेसफुली अपलोड अशा प्रकारे तुम्हाला आलेलं पाहिजे। त्यानंतर ओके करून घ्यायचं, तुमचं काम झालेलं आहे। तुम्हाला यानंतर तुमचं CSC UTI जे पॅन कार्डची हे पोर्टल आहे ते तुम्हाला कधीही लॉगआउट किंवा बंद करण्यात येणार नाही आहे। तर त्यामुळे तुम्हाला पोलीस व्हेरिफिकेशन जर तुम्ही काढलं नसेल तर आधी पोलीस व्हेरिफिकेशन काढून तुम्हाला हे अपलोड करून घ्यायचं आहे। तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा। आणि जर काही प्रॉब्लेम असतील, काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा। चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।